जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानाचे फॉर्म भरून हयातीतच अवयवदानाची इच्छा नोंदवणं ही एक जबाबदारी बनायला हवी असं आवाहन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। राज्यात अवयवदानाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवून महाराष्ट्राला या क्षेत्रात आघाडीवर नेऊया असं आवाहन करत त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यातील 117 पैकी 52 उपस्थित अवयवदात्यांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला। स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यानं कोल्हापुरात एक वेगळाच उपक्रम पार पडला। अवयवदान करून अनेकांना जीवनदान देणाऱ्या दात्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आलाय। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील अवयवदात्यांचा सत्कार करण्यात आला। एकूण 117 अवयवदात्यांपैकी 52 दाते आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते। त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अवयवदान ही केवळ एक संकल्पना नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे असं सांगितलं। जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानाचे फॉर्म भरून हयातीतच इच्छा नोंदवावी असं आवाहन आंबेडकर यांनी केलंय। महाराष्ट्रात 9,000हून अधिक रुग्ण किडनी प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत असल्याचं सांगून मी स्वतः 3 ऑगस्ट रोजी पहिला अवयवदानाचा फॉर्म भरून या मोहिमेला सुरुवात केली आहे असंही ते यावेळी म्हणाले। अवयवदान पंधरवडा मोहिमेद्वारे राज्यभर सोशल मीडिया जनजागृती, ऑनलाईन व्याख्यानं, शाळा महाविद्यालयात प्रसिद्धी अशा उपक्रमातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांना प्रोत्साहन दिलं जातंय। रुग्णालये, डॉक्टर्स आणि सामाजिक संस्थांनी या जनजागृतीत सक्रिय भूमिका निभावावी असं आवाहनही करण्यात आलंय।